नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील आपण दुसरं प्रकरण सुरू करत आहोत. आज वास्तव संख्या. प्रकरण दुसरे, वास्तव संख्या. मित्रांनो, वास्तव संख्या याचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याआधी जरा आपण आठवूया, तुम्ही नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, वास्तव संख्यांचा तसा अभ्यास केलेलाच आहे. एक रिवाईज म्हणून आपण बघूया. मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या नैसर्गिक संख्या, तर त्या तुम्हाला लक्षात येतील. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 या प्रकारच्या ज्या संख्या असतात त्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो, नाही का? मी तुम्हाला दर्शवतो इथे नैसर्गिक संख्या ज्या दिलेल्या आहेत या पद्धतीने 1, 2, 3, 4 मूळ संख्या ज्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या, या इन्फायनाईट असतात. डॉट 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 पुढे दिलेला आहे, याचा अर्थ काय? इन्फायनाईट असतात, असंख्य असतात, हे आपल्याला सांगता येईल. पूर्ण संख्यांमध्ये काय होतं? नैसर्गिक संख्या असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त शून्य जो आहे हा ॲड केलेला असतो, नाही का? म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल, नैसर्गिक संख्येचे सर्व घटक या पूर्ण संख्यामध्ये असतात. म्हणजे नैसर्गिक संख्या थोडक्यात आपण मागच्या प्रकरणामध्ये शिकलो, उपसंच म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्या हा होल नंबरचा म्हणजे पूर्ण संख्येचा काय असतो आपल्याला सांगता येईल, उपसंच असतो, हे आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. ओके, पुढचं बघूया. पूर्णांक संख्या संच कोणता आहे? तर या 1, 2, 3, 4च्या विरुद्ध संख्या ज्या असतात, म्हणजे वजा 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3 आणि पुन्हा 0, या सर्व संख्या ज्या आहेत यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्यांचा संच असे म्हणतो. हे लक्षात तुमच्या आलं असेल मित्रांनो. पुढे आहे, पण हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. बघा, नैसर्गिक संख्या जे आहे तो पूर्ण संख्यांचा उपसंच आहे. त्याचप्रमाणे पूर्ण संख्या संच जो आहे पूर्णांक संख्या संचांचा उपसंच आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आहे पुढची परिमेय संख्या संच. आता परिमेय संख्या संच म्हणजे कोणता? थोडक्यात ज्या संख्या आहेत की नाही, पी आणि क्यूच्या रूपात मांडता येतात आपल्याला. बघा, त्याची व्याख्या परिमेय संख्येची तुम्ही या मागच्या शिकलात, पी आणि क्यूच्या स्वरूपात मांडता येतात, बरोबर आहे. त्याचप्रमाणे दुसरी अट काय? पी आणि क्यू बिलॉंग्स टू, म्हणजे घटक आहेत आयचे घटक. याचा अर्थ काय? तर पूर्णांक संख्येचे ते काय घटक आहेत असले पाहिजे, आणि क्यू हा शून्य नको, क्यू इज नॉट इक्वल टू 0. अशा प्रकारच्या ज्या संख्या लिहिता येतात त्यांना थोडक्यात आपण म्हणतो परिमेय संख्या. थोडक्यात मित्रांनो, 1/2, आता बघा समजा ही काढली, 1/2, 5/3 या ज्या आहेत या परिमेय संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण की या काय होतात, ही जी कंडिशन दिलेली आहे, ही जी अट दिली आहे ती फॉलो करतायत. बघा, p/q म्हणजेच काय? 1 हा पूर्णांक आहे, 2 हा पूर्णांक आहे, 5 हा पूर्णांक आहे, 3 हा पूर्णांक आहे. म्हणजे थोडक्यात अपूर्णांकातही लिहिता येतात त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. पण याचा अर्थ असा नाही की ज्या फक्त या रूपामध्ये लिहिता येतात त्याच परिमेय संख्या असतील. तर मित्रांनो, 5 समजा मी इथे लिहिला 5 ही सुद्धा परिमेय संख्याची, कारण की ते छेदाला काय असणार आहे? 1 असणारच आहे. त्यामुळे ही p/q रूपात आपल्याला लिहिता आलेली आहे. म्हणजेच काय, या सर्व संख्या ज्या आहेत, या वरच्या सर्व संख्या ज्या आहेत या पण परिमेय संख्या आहेतच. 1, 2, 3, 4 या सुद्धा परिमेय संख्या आहेत. -3/2, -2, 1 या सुद्धा परिमेय संख्या आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, या सर्व संख्या सुद्धा काय आहेत? परिमेय संख्या आहेतच. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या छेदामध्ये लिहिता येतात 5/2 किंवा या पद्धतीने -5/2 असेल त्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. मित्रांनो, हे कळालं असेल. बघा, इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं काय आहे? नैसर्गिक संख्या हा पूर्ण संख्या संच डब्ल्यूने दर्शवतात. डब्ल्यू म्हणजे होल नंबर. पूर्णांक संख्या इंटिजर म्हणजे हा आयने दर्शवतात. परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर म्हणजे तो क्यूने दर्शवतात. आणि या सर्व संख्या मिळून, नाही का, सर्वांचा मोठा संख्या किंवा विश्वसंच आपण म्हणूया, त्याला म्हणतो आपण वास्तव संख्या. त्यामुळे आपल्याला हे सहज लिहिता येतं किंवा हे सहज कळतं आहे. बघा, इथे दिलेली जी कंडिशन आहे, एन हा उपसंच आहे डब्ल्यूचा, डब्ल्यू हा उपसंच आहे आय हा उपसंच आहे क्यूचा, आणि क्यू हा उपसंच आहे आरचा. म्हणजे इथे सर्वात मोठा संच जो आहे तो म्हणजे आर आहे. हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. आता खंडित रूप म्हणजे काय ते आपण आधी पाहूया. खंडित रूपामध्ये इकडे लक्ष द्या. बघा, 2/5 हा दिला आहे, याचा तुम्ही भागाकार करा, 2/5. ओके, हा जर केला तर तुम्हाला इथे कळतं आहे, दोन्ही लहान संख्या म्हणजे आपण इथे 0 घेतो, इथे पण 0 घेणार, इथे दशांश चिन्ह देणार, बरोबर, या पद्धतीने. आणि 5/20 म्हणजे हा 4, म्हणजे थोडक्यात भागाकार केला तो 0.4 आला.
आता खंडित रूप म्हणजे काय, 0.4 आल्यावरती बाकी जी आहे ही शून्य आली बघा, बाकी काय आली आहे, शून्य आलेली आहे, म्हणजेच काय, याला पूर्ण भाग गेला थोडक्यात असं म्हणूया. म्हणून 0.4 म्हणजे इथे पुढे काही येत नाही, खाली भागाकार शून्य आलाय, म्हणून हे काय झालं, खंडित रूप झालं. तसंच वजा 764 केला तर 0.109375 जेवटी 5चा भाग गेल्यानंतर बाकी शून्य आले, म्हणजे खंडित रूप आहे. इकडे 12.725 याचं उत्तर आलं, म्हणजे हे खंडित रूप आहे. म्हणजे खंडित रूप म्हणजे काय, थोडक्यात पुढे कोणत्याही प्रकारची बाकी त्याची शून्य येते, काही कालावधीनंतर बाकी शून्य येते, ते झालं खंडित रूप. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मित्रांनो, अखंड आवर्ती रूप म्हणजे काय. आता अखंड आवर्ती म्हणजे काय, 17/36 याचा भागाकार करत गेलो आहे तर बघा आपल्याला असं दिसतंय 0.472222 हा पुढे 2 येतच आहे, बाकी शून्य येतच नाही. म्हणजे हा 2 जो आहे हा काय होतोय, रिपीट होतोय, पुन्हा पुन्हा येतोय, आवर्ती होतोय. आवर्ती म्हणजे काय, पुन्हा पुन्हा येणे. मग इथे हा असं नाही लिहिता, अखंड आवर्ती रूप कसं लिहिलं जातं, 0.47 हा पुढे 2 आहे बघा, इथे 2. मग हा 2 जो आहे तिथे आपण काय करणार, इथे टिक करणार, इथे वरती त्याच्या टिंब देणार. याचा अर्थ तुम्ही समजायचा आहे की हा 2 जो आहे हा संपलेला नाही आहे, तर 2 पुढे येतच आहे, हा त्याचा अर्थ असेल. पुढचं गणितामध्ये बघा 33 पॉईंट आपल्याला दिला आहे, 33/26 दिलेला आहे. याचा जर भागाकार तुम्ही करत केला तर तुम्हाला असं दिसून येईल, या पद्धतीचं उत्तर मिळतं. आणि इथे बघा तुमच्या असं लक्षात आलं असेल 69 बघा, हा इथून मी पुन्हा खून करतो 307, पुन्हा हा तोच येतोय आणि पुन्हा जर भागाकार केला तर तोच येणार आहे. म्हणजे या 5 संख्या रिपीट होत आहेत, म्हणून काय केलं इथे वरती डॅश दिला, या पद्धतीने हा डॅश दिला. याचा अर्थ काय, हे जे अंक आहेत हे पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत, आवर्ती होत आहेत आणि अखंड आहेत. अखंड म्हणजे काय, शेवटपर्यंत त्याला जसं या पद्धतीने भाग गेला तसं इकडे भाग जातच नाही, याला आपण अखंड आवर्ती रूप असं म्हणतो. तिसऱ्या गणितात बघूया मित्रांनो आपण. इथे जर बघितलं तर बघा 513 पुन्हा पुन्हा येतोय, बरोबर की नाही. हा इकडे एकदा 513ला पुन्हा भागाकार केला, 513 असं येतच जातोय, तरी शून्य येत नाही, म्हणजे भाग जातच राहतोय. म्हणजे हा सुद्धा अखंड आहे आणि आवर्ती काय आहे, कारण की 513 हा जो रिपीट होतोय, मग हा पुन्हा एवढं लिहिण्याची गरज नाही. जी रिपीट संख्या असते तिला आपण काय करतो, 1.500 इथे पॉईंट असेल 513 आणि हा या पद्धतीने आवर्ती, याचा अर्थ पुन्हा पुन्हा येणारा. हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. आपल्याला समजा एखाद्या परिमित संख्येचं दशांश खंडित आहेत किंवा त्याचं अखंड आवर्ती येते तपासायचं असेल तर काय करायचं, ती सोपी ट्रिक आहे. तर ती नेमकी काय ती बघूया. परिमित संख्यांचे छेदाचे मूळ अवयव जे ते तपासायचे. जो मूळ अवयव तो तपासणार. मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत कोणकोणत्या आहेत त्या, 2, 3, 5, 7, 11 या पद्धतीच्या त्याच्यामध्ये अवयव आहेत का छेदामध्ये ते चेक करायचं. 2 आणि 5 याच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप हे खंडित असते, हे लक्षात घ्या. 2 आणि 5 व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्याचं खंडित असतं. मात्र 2 आणि 5च्या व्यतिरिक्त आली म्हणजे 3 आली, 7 आली, 11 आली तर मात्र त्याचं आपल्याला असं सांगता येईल त्या संख्येचे दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. मित्रांनो, आपण आपला सराव संच 2.1 घेऊया. मित्रांनो, आपला प्रश्न पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. याची एक सोपी पद्धत जी मी तुम्हाला आता जस्ट सांगितली, त्याचे छेदामधील जे आहेत ते अवयव जे आहेत त्या कोणत्या 2 व 5 व्यतिरिक्त कोणती मूळ संख्या नसतील तर त्याचं रूप जे ते खंडित असतं. आता इथे 13/5 आहे. या छेदामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना तर मूळ संख्या जी आहे, मूळ अवयव जो आहे तो काय 5 आहे. मूळ अवयव 5 आला आहे फक्त, आणि आपली अट काय होती 2 आणि 5 असला पाहिजे. मूळ अवयव 5 आहे म्हणजेच काय, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मूळ अवयव नाही. म्हणून 13/5 जे आहे ही परिमेय संख्येचं काय रूप आहे, खंडित रूप आहे. याला आपल्याला म्हणता येईल एक खंडित रूप आहे. हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. किंवा हे कळत नसेल तर तुम्ही भागाकार करा साध्या पद्धतीने. 13/5 हे जर आपण केलं तर तुमच्या लक्षात येईल 5 दुने 10, इकडे वजा केले 3, शून्य मिळाले 5, दशांश चिन्ह घेणार 5 30, शून्य घेतला 30, हा झाला 0. म्हणजे बघा 2.6 इथे पुढे बाकी आपल्याला शून्य मिळालेले आहे, म्हणजे हे संपलेलं आहे थोडक्यात इथे. म्हणून हे काय, याचं खंडित रूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे लिहिताना मात्र तुम्ही असं लिहा
13/5 या परिमेय संख्येचे दशांश रूप हे काय आहे? खंडित आहे हे तुम्हाला लिहिता येईल. मित्रांनो, याच पद्धतीने 2/11 बघूया. आता इथे सुद्धा आपण मूळ अवयव चेक केले तर मूळ अवयवामध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे की 11 ही सुद्धा काय मूळ संख्या आहे आणि ती 2 आणि 5च्या व्यतिरिक्त आहे. म्हणजेच याचं दशांश रूप जे आहे हे अखंड आवर्ती असलं पाहिजे. याचं दशांश रूप काय? अखंड आवर्ती. हे का कळालं असेल तुम्हाला? छेद चेक करतो आपण, इथे 11 आहे म्हणजे 11 ही मूळ संख्या आणि ती 2 आणि 5च्या व्यतिरिक्त आहे, म्हणून याचं उत्तर काय येणार? अखंड आवर्ती. किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्ही केलं 2/11 तुम्हाला लगेच लक्षात येईल. 2 लहान संख्या आहे त्यामुळे 0 घेतला, दशांश चिन्ह इथे 0 घेतला, 11 11 इथे उरले 9, पुन्हा 0 घेतले, 11 8 88, 88 गेल्यानंतर इथे पुन्हा किती उरले? 2 उरले, 0, पुन्हा 20 आले बघा, पुन्हा 11 11 या पद्धतीने पुन्हा 9, पुन्हा इकडे तेच रिपीट होतंय बघा, 11 8 88 म्हणजे 2, म्हणजे हेच रिपीट होतंय पुन्हा 18 हे येतच जाणार आहे, म्हणून सुद्धा हे काय? अखंडावरती. तुम्हाला एकच पद्धतीने कोणतेही सांगायचे, डायरेक्ट उत्तर तुम्ही सांगू शकतात 11 ही 2 आणि 5च्या व्यतिरिक्त मूळ संख्या म्हणजे अखंडावरती. हे करण्याची गरजही नाही. तसंच आपण मित्रांनो बघूया 29/16 यामध्ये आपण बघूया तर या छेदामध्ये मूळ जो आहे तो अवयव म्हणजे 2 आहे बघा, नाही का? समसंख्या म्हणजे याचा मूळ अवयव 2 असला पाहिजे, 2 × 8 या पद्धतीने. म्हणजे हे सुद्धा काय? 2 आणि 5च्या व्यतिरिक्त नको, इथे 2च्या व्यतिरिक्त नाहीये, म्हणजेच आपल्याला हे सुद्धा सांगता येईल हे तुम्ही पूर्ण याच्यात लिहायचे खंडित रूप आहे किंवा खंडित आहे. हे आपल्याला भागाकार करण्याची आता गरज नाही. 17/125 इथे सुद्धा बघा 5 मूळ अवयव, 125 त्यामुळे तुम्हाला कळालं असेल 5चेच अवयव पडतील तिथे, त्यामुळे हे सुद्धा काय? खंडित आहे, खंडित रूप आहे आपल्याला कळालं असेल. 11/6 याचे मित्रांनो 2 × 3 पडतात बघा, आणि 2 आणि 5च्या व्यतिरिक्त मूळ संख्या नको, 3 सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणजे याचं जे दशांश रूप आहे ते अखंड आवर्ती आहे. समजा मित्रांनो हे ओळखता आलं नाही तर तुम्ही भागाकार करा, भागाकार केल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे. ओके, पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आपल्याला दिले 127/200. आता हे आपल्याला दशांश रूपात लिहायचं आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला मित्रांनो भागाकार करायचा आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, इथे आपल्याला 127 लहान संख्या म्हणजे इकडे आपल्याला 0 0 घ्यावे लागतील, हे घेऊन ठेवतो मी आधीच, बरोबर आहे. आता 127 लहान संख्या असल्यामुळे आपल्याला 1270चा विचार करावा लागेल. मग बघूया इथे 0.12 6 × 12 म्हणजे 1200 झाले. 200 × 6 करूया. आता हे इथे 1200चा भाग गेला, तर मित्रांनो बघूया यांची वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यावर आपल्याला लक्षात येतं तिथे 70 शिल्लक आलेत, बरोबर आहे. पुन्हा आपल्याला 0 घ्यावं लागेल. इकडे विचार केला 2×6 म्हणजे 600 येणार, इथे आला 600. ओके, नंतर बघा याची वजाबाकी, पुन्हा उरले 100, पुन्हा आपण घेतला दशांश चिन्ह त्यामुळे 1 0 घेतला, आणि 2×5 10 म्हणजे 225,000 म्हणजे इथे येणार 1000. आणि नंतर बघितलं तुमच्या तर बाकी जे आहे ते 0 आली, म्हणजे याचं जे उत्तर दशांश रूपात लिहायचं असेल तर 0.635 म्हणजे थोडक्यात खंडित आहे. आपलं ते विचारलेलं नाही, फक्त दशांश रूपात लिहायचे, ते दशांश रूपात या पद्धतीने आपण लिहिलं आहे. दुसरं गणित मित्रांनो 25/99 दिलं आहे आपल्याला, बरोबर आहे. आता इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बघा, मी आधी 0 0 लिहून घेतले, भाग देऊया. इथे 0 आधी दशांश चिन्ह, कारण की आपण 250 घेतो आहोत. 2चा भाग जाईल बघा, 99 2 198 म्हणजे इथे 198 हा शिल्लक आला. 250 मधून 198 म्हणजे 52 शिल्लक उरत आहेत, ते 52 मी इथे लिहिले, पुन्हा 1 0 उतरवला. आता बघा नक्कीच आपल्याला कळत आहे की 5चा भाग जाणार आहे. 5चा भाग गेला, 100 × 5 500 होतात, त्याच्याबद्दल 5 आपल्याला कमी करावं लागतं, म्हणजे 495 येतील, किंवा × 5 करा 495. आता इथे उरले पुन्हा किती उरलेत बघा, 25 उरलेत. पुन्हा मी काय घेतला, 0 घेतला. आता पुन्हा विचार केला तर पुन्हा 2चा भाग जाईल, म्हणजे इथे 198. आता हीच क्रिया चालत राहणार आहे बघा. 198 उरले, पुन्हा 52, पुन्हा 0 घेतला, पुन्हा मी 5चा भाग घेतला, पुन्हा इथे आपल्याला लक्षात येईल 495 आले, पुन्हा इथे उरले 25, म्हणजे हा 25 जो आहे बघा रिपीट होतो, नाही का? म्हणजे ते हीच क्रिया जी आहे ती पुढे होत जाणार आहे. म्हणजे याचं थोडक्यात आपल्याला दशांश रूप लिहायचं असेल तर ते मी कसं लिहिणार बघा, 0.25 हा 25 पुन्हा येतोय, म्हणजेच तो रिपीट होतोय, म्हणजे आवर्ती येतोय, म्हणजे याचं दशांश रूप या पद्धतीने. मित्रांनो पुढील गणित तुम्हाला अशीच पद्धतीने सोडवायची आहे.
पुढील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. आता परिमेय संख्या आपल्याला दिल्या दशांश अपूर्णांकाच्या रूपामध्ये 0.6 दिलाय. आता हिला लिहायची आपल्याला p/q म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात लिहायची. मित्रांनो सुरुवात अशी करूया 0.6. आता इथे लक्षात आलं तुमच्या इथे टिंब दिला आहे. टिंब दिला म्हणजे काय आवर्ती आहे हा, बरोबर आहे. आता इथे तुम्ही काय ऑब्झर्वेशन करणार, काय लक्ष देणार, काय निरीक्षण करणार, तर संख्या किती आवर्ती आहे यामध्ये. तर इथे 1 आहे फक्त, म्हणजे ही थोडक्यात 0.6 ही कशी लिहिली असणार 0.66 या पद्धतीने, किंवा तुम्ही इथे हा लिहिला तरी चालेल अशा पद्धतीने, म्हणजे 6 हा आवर्ती. मग आपण काय मानायचं बघा, समजा x बरोबर 0.6 हा मानून घेतला मी आवर्ती असल्यामुळे. आवर्ती याचा अर्थ काय, हा 6 पुन्हा येतच राहणार आहे, बरोबर की नाही. हे आपण असे लिहू शकतो या पद्धतीने. तर आता मित्रांनो इथे एक संख्या आवर्ती आहे तर त्या 10 ने गुणायचं. एक संख्या आवर्ती असल्यामुळे काय करायचं, 10 हे नीट पुन्हा लक्षात घ्या. संख्या किती आवर्ती आहेत त्यानुसार आपण 10, 100, 1000 ने गुणायचं. एक आवर्ती असेल तर 10 ने, 2 आवर्ती असेल तर 2 संख्या आवर्ती असेल तर ते 100 ने या पद्धतीने. मग आता आपण काय करूया, 100 10 ने गुणून. ओके, 10 ने गुणून. आता 10 ने गुणल्यानंतर काय होणार आहे बघा, दोन्ही बाजूंना गुणायचं आहे. हा इकडे येणार 10x, ओके, आणि हा इकडे 10 ने गुणल्यामुळे म्हणजे 0. हा थोडक्यात असा पण आहे की नाही, असा पण लिहू शकतो. याला आपण 10 ने गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे 6.6. हा पुन्हा आवर्ती या पद्धतीने मिळणार आहे 6.6 आवर्ती. हे तुम्हाला कळालं असेल बघा, 10 ने गुणल्यामुळे हा 6 इकडे सरकला, इकडे पुढची संख्या 6 होती, त्यामुळे मिळाला हा 6.6. आणि हा 6 जो आहे तो काय आहे आवर्ती, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मित्रांनो याला मी समजा 1 नाव दिलं, याला मी 2 नाव दिलं. 2 मधून 1 वजा करू, 2 वजा 1 समीकरण म्हणूया याला, समीकरण 2 वजा 1. तर इथे काय मिळते बघा, 10x याच्यातनं हे वजा करणार म्हणजे वजा x, इकडे येणार 6.6 आवर्ती हा पुन्हा, वजा 0.6 आवर्ती. 10x मधनं x गेला म्हणजे इथे येणार 9x आणि 6.6 आवर्ती आणि 0.6 म्हणजे आवर्ती येईल, फक्त शिल्लक राहील 6. म्हणजेच आपल्याला मिळेल x बरोबर 6/9. याला संक्षिप्त रूप दिलं तर ते मिळते 2/3, बेत्रिक 6 बेत्रिक 9, म्हणजे x बरोबर मिळाला 2/3. मित्रांनो आपल्याला विचारलेलं काय होतं ते लक्षात घ्या. आपण मानलं काय होतं, x बरोबर 0.6 आवर्ती मानला होता आणि x ची किंमत हीच आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लिहिता येईल 0.6 जो आवर्ती असतो त्याचा दशांश रूप p/q रूप आहे 2/3 या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. दुसरं बघा मित्रांनो 0.37 आहे. म्हणजेच आपल्याला सुरुवात तशीच करणार आपण. समजा x बरोबर काय लिहिणार, x बरोबर 0.37 आवर्ती. इथे नीट लक्षात घ्या 2 संख्या आवर्ती आहे. 2 संख्या आवर्ती म्हणजे आपल्याला गुणावं लागेल ते 100 ने, कारण की 2 असतील तर 100 ने गुणतो, 1 असेल तर 10 ने गुणतो. तर दोन्ही बाजूला आपण 100 ने गुणून हे तुम्हाला मित्रांनो हे कळणं गरजेचं आहे. 100 ने का गुणतो, 10 ने का गुणतो, तर इथे आपण 2 संख्यावरती असल्यामुळे 100 ने गुणतो. इथे लिहूया, याला 100 ने गुणलं म्हणजे येणार हा 100x आणि इकडे 100 ने गुणल्याने 2 शून्य वाढतील, 37 इकडे सरकेल. आणि पुढची संख्या पण 37च आहे. ही ऑलरेडी अशी आहे बघा, 37 या पद्धतीने आहेत. हे इकडे सरकले म्हणजे पुढे 37 आवर्ती शिल्लक राहील. म्हणजे इथे मिळेल तुम्हाला 37.37 आणि हा पुन्हा आवर्ती. पुन्हा मित्रांनो तेच करा, याच्यातनं हे वजा करा, याला 1 नाव द्या, याला 2 नाव द्या. समीकरण 2 मधून 1 वजा करू, समीकरण 2 वजा समीकरण 1. तर तुमच्या लक्षात येईल 100x वजा x बरोबर 37.37 आवर्ती वजा 0.37 आवर्ती. हा कॅन्सल होईल म्हणजे तुम्हाला 100x वजा x म्हणजे 99x बरोबर 37 मिळाले. म्हणजेच x बरोबर 37/99 हेच आपलं p/q रूप आहे. p/q रूप आहे. x बरोबर मानला होता 0.37 आवर्ती, याचं आपल्याला p/q मधलं रूपांतर आहे 37/99. हे मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो पुढचं गणित आहे बघा 15.89 आणि दुसरं आहे 2.514. मित्रांनो ते 89 आहे. आता मागच्या गणिताप्रमाणेच हे गणित तुम्ही तुमच्यावर सोडतोय, तुम्हाला सोडवायचे आहेत. 89 म्हणजे इथे त्याच पद्धतीने मांडणार. समजा पण x बरोबर 15.89 आणि नंतर तुम्हाला कितीने गुणावं लागेल, इथे 2 संख्या रिपीट आहेत, 2 संख्या आवर्ती आहेत, म्हणजे इथे 100 ने तुम्हाला गुणावं लागणार आहे. मित्रांनो तुम्ही हे करू शकाल, नक्की करणार आहात. पाचवं गणित बघा 2.514 आहे. मात्र आता इथे तुम्हीच विचार करा की आपल्याला कितीने गुणावं लागेल, x नंतर मांडल्यानंतर कितीने गुणावं लागेल. तर तुमच्या असं लक्षात येईल 3 संख्या रिपीट झाल्या, 3 अंक आवर्ती झालेत, म्हणून इथे मात्र 1000 ने आपल्याला गुणावं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. पुढचे गणित सोडवा मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीने अभ्यास करा.
पुढील आपले नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा, एन्जॉय करा. कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. स्वतःची काळजी घ्या व इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.